नमस्कार. रिव्हिजन यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, समाजामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असतो ह्या कर्तृत्ववान स्त्रियांसाठी म्हणा किंवा कर्तृत्ववान लोकांना. तो अडथळा असतो स्वार्थी लोकांचा. हे स्वार्थी लोक पुढे त्यांना विकास घडवू देत नाहीत किंवा निर्णय घेऊ देत नाहीत. आज या संबंधी आपण गप्पा मारणार आहोत आपल्या नेहमीच्या विदिशाताई. नमस्कार विदिशाताई. नमस्कार. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे स्वार्थी लोकांचा अनुभव हा अहिल्याबाईंना सुद्धा आला. बरोबर. म्हणजे त्यांचे गंगोबा तात्या, चंद्रचूड, कारभारी त्यांनाही असाच अनुभव आला. बरोबर. आणि गंगोबा तात्या जे होते म्हणजे यशवंत गंगाधर चंद्रचूड, तर ते 40 वर्ष त्यांच्या सेवेत होते दिवाण म्हणून. म्हणजे मल्हाररावांपासून होते. आणि मल्हाररावांच्या मृत्यूनंतर जेव्हा मालेरावांना सुभेदारीची वस्त्र मिळाली आणि त्यांचं अकाली निधन झालं, त्यावेळी आता ह्या दौलतीला कोण वारस नाही असा प्रश्न निर्माण झाला आणि ह्यांना पापबुद्धी झाली चंद्रचूडना. बरोबर. आणि त्यांना असं वाटलं की एवढी मोठी दौलत आहे आणि इथे आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे ते अहिल्याबाईंना सुचवायला लागले की तुम्ही आता दत्तक घेतलं पाहिजे. आणि आपल्या नात्यातल्या मंडळींची नावं पुढे केली त्यांनी, म्हणजे जेणेकरून ह्यांचंच अधिकार राहील. तर ही गोष्ट लक्षात आल्यामुळे अहिल्याबाईंनी ते अमान्य केलं. मग त्याचा त्यांना थोडासा राग आला आणि आणि त्यांनी राघोबा दादांना पत्र पाठवलं. म्हणजे रघुनाथराव हे मूळचे लोभीच होते पेशव्यांमध्ये. आणि त्यांनी कळवलं की पेशवे म्हणून आता आपण ही होळकरांची दौलत हस्तगत करू शकता, कारण इथे कोणी वारस नाही आणि हे सगळे तर पुत्र शोकात बुडालेले आहेत आणि मी आपल्याला आतून साथ देईनच. आणि रघुनाथराव या कारस्थानाला बळी पडले. आणि लगेचच ते या हेतूने की आता आपल्याला होळकरांचं राज्य हस्तगत करता येईल 50,000ची फौज घेऊन उज्जैन जवळ आले. पण अहिल्या देवींना सुदैवाने त्यांच्या गुप्तहेरांकडनं म्हणा किंवा विश्वासू लोकांकडनं ही बातमी समजली आणि त्यांना चीड आले की आधीच पुत्र शोकात आम्ही दुःखात आहोत, त्याच्यात आणि आम्हाला दुःखात बुडवण्याचं हे कट कारस्थान आणि त्याला कारणीभूत आपली घरचीच मंडळी म्हणजे चंद्रचूड घरभेदी. बरोबर. तर त्यांनी कारभाराला लेखनिकाला बोलवलं आणि ताबडतोब सगळ्यांना पत्र लिहिली. पहिलं पत्र हे लिहिलं रघुनाथरावांना की मी एक स्त्री आहे, विधवा स्त्री आहे, म्हणून तुम्ही मला दुबळी समजलात का खुळी समजलात. एकतर पुत्र शोकाचं दुःख आहे, त्याच्यात आमचं राज्याकडे तुम्ही कपटी हेतूने ते गिळंकृत करण्याचा मनसुबा रचून फौज घेऊन इथे येताय, तर आम्ही आपल्याशी रणांगणातच भेटू असं समजू नका की मी मागे पडेन. मी वेळ आली तर आम्ही स्त्रियांची फौज तयार करू आणि तलवारीला तलवार भिडेल आपली. आणि बोलून चालून मी स्त्री आहे, मी युद्धात हरले तर आमचं काही त्यात नुकसान नाही, उलट कीर्ती करून जाऊ. पण जर तुम्ही युद्धात हरलात तर तुम्हाला कुठे एका स्त्रीकडून हरलात म्हणून तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तर हा मनसुबा रद्द करण्यातच तुमचं हित आहे हे जाणून असा. आणि त्याचबरोबर त्यांनी तुकोजी होळकरांना पत्र पाठवलं. तुकोजी होळकर हे मल्हाररावांचे दासीपुत्र आणि मातोश्री म्हणत असत आणि हा त्यांना चिरंजीव असा उल्लेख करत असत. तर त्यांना तातडीचं पत्र पाठवलं की तुम्ही लगेचच्या लगेच महेश्वरला या, कारण आपलं राज्य संकटात आहे. आता मालेरावांच्या पश्चात तुम्हाला सुभेदारीची वस्त्र द्यायची होती, पण त्याच्यासाठी राज्य तर टिकलं पाहिजे. बरोबर. तर हे पत्र गेलं. त्याच्यानंतर शिंदे, पवार, गायकवाड वगैरे त्यांचे जे सरदार होते, सरंजाम होते, त्यांना ही जवळजवळ 27 पत्र पाठवली.
आणि ह्यांची फौज ही उज्जैन जवळ क्षिप्रा चित्रेच्या नदीच्या पलीकडे येऊन पलीकडे थांबलेली होती. हो. तर लवकरच्याच कालावधीत तुकोजीराव होळकर ही सैन्य घेऊन आले आणि पवार, गायकवाड, शिंदे, भोसले ह्यांच्याही फौजा आल्या. बरोबर. आणि तोपर्यंत रघुनाथरावांना ते पत्र मिळालेलं आणि त्यांनी जेव्हा हा अफाट सेना समुदाय बघितला तेव्हा ते गडबडून गेले आणि त्यांच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकलंय. आणि मग त्यांनी अशी बतावणी केली की मालेरावांच्या मृत्यूमुळे आम्ही सांत्वना प्रित्यर्थ येत आहोत आणि आपण उगीच गैरसमज करू नये. तर त्यावर अहिल्यादेवींनी उलटा निरोप पाठवला की तुम्ही सांत्वनाला येण्याची कृपा केली हे ठीक झाले, पण त्यासाठी 50,000ची फौज कशाला? तुम्ही सडे या, तुमचं इथं स्वागतच आहे. आणि त्याप्रमाणे मग राघोबा दादा सांत्वनाची बतावणी करण्यासाठी आले आणि अहिल्यादेवींनी त्यांचा पाहुणचारही केला. त्यावेळी राघोबा दादांनी काही पैशाची मागणी केली, पण अहिल्यादेवींनी ती अमान्य केली आणि राघोबा दादा तसेच म्हणजे तसे राघोबा दादा हे लोभीच, कारण पेशवे पद ग्रहण करायचा हा तर त्यांचा मनसुबा केव्हापासून होता. बरोबर. आणि त्याच्याच बरोबर ही संधी येते म्हटल्यानंतर ते भुलले. आणि तर तेच की युद्ध न करता या संकटातून त्यांनी राज्याला वाचवलं, ह्याच्यात त्यांची खरी मुत्सद्देगिरी दिसून येते. मंडळी, हे राघोबा दादांचा माघार घेणं आणि ती इतक्या यशस्वीपणे त्यांनी घ्यायचा प्रयत्न केला, पण अहिल्याबाईंनी त्यांना बरोबर उत्तर दिलं आणि अतिशय मुत्सद्देपणानं त्यांनी ही लढाई जवळजवळ जिंकल्यात जमा होती. पेशवे दरबारामध्ये याचं खूप कौतुकही झालं. आज इथेच थांबूया. धन्यवाद.